साधक आणि बाधक. काय सांगितलं? बाधक. जोपर्यंत अनुग्रह दीक्षा आपण घेत नाही. आता अनुग्रह दीक्षा म्हणजे काय? तर गुरूंचं अनुकरण. सोपं जरी आपण अभ्यास केला. आता अनुकरण म्हणजे काय? तर गुरु सकाळ संध्याकाळ धोतर घालतात, बरोबर आहे. एक सकाळी अर्धा तास नामस्मरण करतात, संध्याकाळी अर्धा तास नामस्मरण करतात. काही नियम पाळतात की जे आपल्या परिचयाचे असतात. जे आपल्या परिचयाचे नाहीत सोडून देऊ आपण ते. हे सगळे विषय आहेत. जेव्हा हे विषय आपल्याशी जोडले जातात तेव्हा आपण असं म्हणतो, तुम्ही गुरु आहात म्हणून तुम्हाला शक्य आहे आणि आम्हाला शक्य नाही. म्हणजे आपण आपले विचार आपल्या सोयीने बदलतो. काय सांगितलं? आपण आपले विचार आपल्या सोयीने बदलतो. पण मूळ नियम काय आहे? गुरूंचा अनुग्रह घेणं म्हणजे गुरूंसारखं गुरूंच्या विषयाशी समरस होणं. आता गुरु काय सांगतात? मग 86 आरत्या दीक्षा नंबर 1 मध्ये आहेत. या 86 आरत्यामध्ये श्रीपाद दादा हा कुठं उल्लेख नाही आहे. गुरु, दत्तगुरू, साईनाथ महाराज, सुफी, नाथ असे उल्लेख आहेत. पण माध्यम म्हणून श्रीपाद दादा तुमच्या पुढे जरी उभं असलं तरी कनेक्ट केलं जाते. मग तुम्हाला कोणाशी मूलतत्वाशी कनेक्ट केलं जातं. तुम्ही अजूनही व्यक्तींच्या म्हणजे उपासक व्यक्तींच्या अडकून पडला आहे. कोणाला स्वामी समर्थ आवडतात, कुणाला गजानन महाराज आवडतात, कुणाला पंत महाराज आवडतात. गुरुशक्ती जी आहे ही व्यक्तिसापेक्ष नाही आहे. काय सांगितलं? गुरुशक्ती ही व्यक्तिसापेक्ष नाही आहे. गुरुशक्ती ही कॉस्मिक, म्हणजे तुम्ही त्याला सूर्यप्रकाश जो म्हणता, हा कुठे व्यक्तीवर बघून पडत नाही. तू पापी आहे, तू पुण्यवान आहेस, तुझ्या अंगावर पडणार आहे नाही पडणार असा विषय नाही आहे. ती व्यक्तिसापेक्ष नाही आहे, सर्वसमावेशक आहे. गुरुशक्ती कशी आहे? सर्वसमावेशक आहे. आणि त्याहीपेक्षा जर सांगायचं तर गुरुशक्ती अनुकूल आहे. गुरुशक्ती ही जी आहे ही मुलायम आहे. गुरुशक्ती जी आहे ही सोपी आहे. लक्षात आलं का? त्याच्यानंतर विश्वशक्ती आणि महाशक्ती पुढच्या 2 शक्ती आहेत, प्रखर आहेत, मध्यम आहेत. पण सौम्य शक्ती जर तुम्ही अभ्यास केला तर गुरुशक्ती आहे. म्हणजे चुकलं तरी पदरात. म्हणून दत्तगुरूंना माझी आई म्हणलं गेलं एका अवस्थेमध्ये. दत्तगुरूंची मूळ अवस्था प्रखर आहे, पण एका अवस्थेत त्याला माझी आई का म्हणलं गेलं? समजून घेतात. लक्षात आलं का? तर उपासना दीक्षा ही प्रथम आहे. उपासना दीक्षा म्हणजे काय? तुमचं हे आसन जे आहे हे गुरूंनी दिलेलं उपआसन आहे. आणि ते बाजारात आणलेलं आसन नाही आहे. धुपून घेतलं तर त्याला आसन म्हणायचं. नाही तर बाजारात काय आलं? बसकर आलं. बाजारातलं काय आलं? इथं कुठे कमर्शियल पार्ट नाही आहे. तुम्ही जर ते आसन अगदी उच्च कोटीचं जरी घेतलं आणि स्वतःच्या उपासनेला लावलं पण गुरूंनी ते धुपून दिलं नसेल तर ते आसन सिद्धच होत नाही. कारण सिद्धता हा गुरूंकडं विषय आहे. तर उपासना दीक्षेमध्ये प्रथम काय आहे? सकाळचा अर्धा तास, संध्याकाळचा अर्धा तास हा ईश्वराच्या विषयाला तुम्ही व्यतीत करायचं. काय सांगितलं? गणेश काय सांगितलं? हां, विषयाला तुम्हाला वापरायचं आहे. मग ईश्वर हा विषय मला अजून समजला आहे का? तुम्ही अजूनही व्यक्तींच्या, मी सांगतोय ना, तुम्ही व्यक्तीमध्ये अडकून पडलाय. त्या व्यक्तीने ज्या ईश्वराला साथ घातली तो तुम्हाला ईश्वर विषय समजला का? तो तुम्हाला समजेल 5व्या दीक्षेमध्ये. कधी समजेल? आत्ता तुमचं कर्तव्य काय आहे? प्रथम अवस्थेमध्ये मी आज पोस्ट टाकलेली आहे 3ऱ्या दीक्षेच्या ग्रुपमध्ये. प्रथम अवस्थेमध्ये तुमचं कर्तव्य काय आत्ता? पहिल्यांदा उपासना म्हणजे काय? मग ते धोतरच का घालायचं? मग ते आसन अमावस्येनंतर धुवायचं का? मग ते धुतलं जातं का? मग ते जाणव बदललं जातं का? मग परान्न म्हणजे काय? घरचं अन्न म्हणजे काय? मी जर आज एखादा उपवास करत असेल, ते उपवासाचा उद्देश काय आहे? माझा ईश्वर प्राप्त होणे. पण मी तोच ईश्वर प्राप्त होण्यासाठी जो दिवसभर उपवास करतोय, शरीराला नाहक त्रास देतोय आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडतोय, असा व्यक्ती ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीने आंघोळ न केलेल्या टेपरीवर जेव्हा जाऊन मी अन्न ग्रहण करतो, मग त्याला तुम्ही नाव सुंदर द्या, वडापाव द्या वगैरे वगैरे नाव तुम्ही काय पण त्याला द्या.
ते कितपत चालतं ते तुम्ही म्हणता पर्याय नाही म्हणून खाल्लं. इकडं जेव्हा तुम्ही एक दिवसभर उपवास धरताय, ईश्वराच्या नावानं म्हणा नाही तर खिचडीच्या नावानं म्हणा, आणि तो ग्रहण करताय, आणि तुम्ही 4 दिवसानंतर ते एखाद्या वेळ तुमच्यावर अशी येते की तुम्ही एखाद्या टपरीवर जाऊन त्या व्यक्तीनं आंघोळ केली का नाही माहीत नाही, त्याने काय सुश्रीभूत त्यापेक्षा आहे का नाही माहीत नाही, पण तुम्हाला अन्न पुढे दिसतंय, मग तुम्ही म्हणला ऑर्डर दिली मला गरम गरम अन्न खायला द्या, मग तुमची उपासना गेली कुठं? लक्षात आलं का सचिन? नियम काय आहे? उपासनेला दृढ चालवावे. निकिता नियम काय? दृढ चालवावे म्हणजे काय? हां, दृढ चालवावे म्हणजे तुमच्या शरीराला कुठल्याही अन्नाची बाधा येऊ नये म्हणजे दृढ चालवावे. दृढ निश्चय हा नाही आहे. दृढ निश्चय तुमचा आहेच मनातल्या मनात, मी सकाळ संध्याकाळ करणार आहे म्हणून, आणि ते करण्यामागं आपलं इप्सित आहे. काय इप्सित आहे? स्वार्थ. परोपकारानं परमार्थानं उपासना फक्त गुरुमार्गात करू शकतात आपण, इतर मार्गात कसं आहे सचिन? म्हणून संध्याकाळी मेसेज पडतो, येणार किंवा येणार नाही. आमचा मेसेज कधी पडतो? उठल्या पडतो. म्हणून भक्तांना नियम सांगितले, 2 दिवसामध्ये मेसेज टाका सेवा घेणार असेल तर. तो जागा झाला पाहिजे. लक्षात आलं का? आणि तुमचा आत्मा जागा झाला पाहिजे. दत्त आत्माराम म्हणलं गेले. काय म्हणले? दत्त आत्माराम. देह जो आहे हा नाशिवंत आहे. देहाला आजार आहेत, देहाला विकार आहेत. ते विकार किंवा आजार देह जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत घडू नयेत. काय वाक्य सांगितलं मी गणेश? जे विकार तुमच्या देहाला आहेत, तुमच्या शरीरामध्ये मी आत्ता सांगतो की 33 कोटी आजार आहेत. किती आजार आहेत? त्यातले 3,500 आजारांचं फक्त सर्च झालं आहे मेडिकल सायन्समध्ये. आणि काही आजार तुम्ही नाव कधी ठेवता त्या आजाराला? एखाद्याने सर्च केल्यानंतर त्याचं नाव येतं. लक्षात आलं का? असंख्य आजार आहेत. जर 84 लक्ष जीव आहेत, काय सांगितलं? जीव आहेत, तर तेवढेच आजार आहेत. मी 33 कोटी का म्हणतो? तर 33 कोटी देवतांचं काय आहे? प्रत्येक आजाराला एका देवतेचं कंट्रोल आहे. काय सांगितलं? प्रत्येक आजाराशी एका देवतेचं कंट्रोल आहे. तुमचा तो अभ्यास नाही आहे. पण जितके आजार आहेत, आणि आजार कधी होतात? शरीरातली प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर होतात. काय सांगितलं? कमी झाल्यानंतर होतात. तुम्ही एखाद्या ठिकाणी फंक्शनला गेला, तिथून 100% आजार घेऊन येत आहे माघारी, पण तुमची शरीरात प्रतिकारशक्ती असल्यामुळे तुम्हाला जाणीव होत नाही. जाणीव कधी होणार? कमी झाली की जाणीव होणार. म्हणून करायचं आहे काय? गव्हर्नमेंटने सांगितलं की चुकी सांगितलं आहे का? जास्त लोकांच्या संपर्कात जाऊ नका, पण आम्ही 100% जाणारच. गव्हर्नमेंटला काय कळते? आम्हाला कळते. का जायचं नाही संपर्कामध्ये? कारण हे जे विषाणू आहेत, हे एखादा विषाणू चुकून तुमच्या बुद्धीच्या बाहेरनं तो घुसला, तुम्ही पैसे घालाल हो, पण शरीराचं काय काम? शरीर रक्षो धर्म हा. लक्षात आलं का? म्हणून त्या काळात सांगितलं गेलं की उपासनेला दृढ चालवावे. सकाळची दिलेली उपासना, संध्याकाळची दिलेली उपासना. परान्न म्हणजे काय हो? परान्नाचा अर्थ तुम्हाला समजले का आजपर्यंत? व्यास नाही, दुसऱ्याने केलं म्हणजे परान्न होतच नाही. दुसऱ्या विचारांचं अन्न म्हणजे परान्न. तुमची आई जेव्हा स्वयंपाक करते, तुमची बायको जेव्हा स्वयंपाक करते, तेव्हा ती नवऱ्याचा विचार करेल, कुटुंबाचा विचार करेल. लक्षात आलं का? त्यात ते उतरतं. फार फार बायको माहेरचा विचार करेल, दुसरं करून काय करणार आहे? पण तुम्ही जेव्हा एखाद्या बाहेरचं अन्न खाता, ज्या विषयाप्रित्यर्थ, तिथं असंख्य जीव आहेत की ज्या जीवाला मुक्ती नाही आहे, ते जीव त्या अन्नामध्ये धारण होतात. काय सांगितलं? धारण होतात, आणि ते तुमच्या अन्नातून तुमच्या शरीरामध्ये धारण होतात. एकदा शरीरात जीव धारण झाले तर 2 पर्याय तुम्हाला आहेत. एक तर उपासनेनं काढायचे, नाही तर भोगून काढायचे. भोगून म्हणजे तुमचे औषधं वगैरे काय असतील ते.
तुम्ही मला कसं काय दादा सांगताय हे? साधं गणित घ्या. एक तुम्ही कुठलंही पीक घ्या, गहू घ्या. गहूचा एक बी टाकल्यापासून ती लोंबी येईपर्यंत आणि लोंबी आल्यापासून ती बाजारात विक्री जाईपर्यंत आणि बाजारातून ती पुन्हा फिल्टर तुमच्या पिशवीमध्ये येईपर्यंत तुमच्या घरामध्ये येऊन दळून तुम्हाला त्याची चपाती होईपर्यंत एवढी त्याला प्रोसेस आहे. एका चपातीसाठी किती प्रोसेस आहे? पेरलेला गहू उगवलं, लोंबी तयार झाली, लोंबीतून तयार काय झालं? धान्य तयार झालं, धान्यातून तयार काय झालं? ते फिल्टर झालं, ते फिल्टर होऊन काय झालं? पब्लिश झालं, पॅकिंग झालं आणि पॅकिंग होऊन तुमच्या घरी आलं. घरी आल्यानंतर परत तुम्ही हायसा खाताय का? ते दळताय, दळल्यानंतर ते मळताय, मळल्यानंतर ते भाजताय, भाजल्यानंतर ते खाताय. एक गहू असेच विषाणू विश्वात फिरतात आता. यालाच कलियुग नाव गेलं. ईश्वराचा नामस्मरण जर नसेल तर कलियुगात मृत्यू फार जवळ आहेत. त्या काळात ऋषींनी काढलेली उपासना दीक्षा आहे, मी काढलेली नाही. काय सांगितलं? आदिनाथांनी काढलेली उपासना ऋषींना त्यांनी दिली, सप्तऋषींना. आणि हे जे दिलेलं आहे इतकं प्रॉपर आहे. तुम्ही आता तुमच्या ह्याच्यामध्ये येतं कापूर जाळा, अमुक करा, हे सगळं आपले आहेच काय गोष्टी सगळ्या या. तुम्ही आता सांगितलं तुकडा शिवू नका, हात लावू नका, पुरीपासून सांगितले 16 ओळं पटते कुठं तुम्हाला? 16 म्हणजे तुम्ही काय माणसं 16मध्ये फार वापरतात. आता तुम्ही 16 वापरता जायला लागलाय, मास्क लावताय, काय काय करताय, हे तुमचं 16 चाललंय. 16 वेळा काय असतं? तुम्ही सांगता ना 3 फूट अंतरावर ठेवा म्हणून, आम्ही तुम्हाला ते सांगतो अगोदरपासून 1.5 फूट अंतरावर राहावा. काय वेगळं काय आहे का मयूरा? वेगळं काय नाही आहे, सगळं एकच आहे. अर्थ समजत नाहीत. तर पहिली काय आहे? उपासना. म्हणजे उपासना म्हणजे काय? आसन वसन बसन पुसन, सोपं गणित आहे. जोपर्यंत तुमची मानसिकता होत नाही मी ती करणार आहे म्हणून, तोपर्यंत शक्ती तुमचं कामच करत नाही. आणि आपले वाक्य असतं काय होते नाही केलं म्हणून, अज्ञान आहे ते. उपासनेचं पुढं काय जायचं आहे सांगितलं? दृढ चालवावे. पुढं काय आहे? नामस्मरण दीक्षा. तर नामस्मरण दीक्षा म्हणजे नक्की काय? तर शरीरामध्ये तुमच्या पण 5 कोश आहेत: अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय. या 5 कोश तुम्हाला जाणीवात आहे का? 5 कोशांची तुम्हाला जाणीव कशाची आहे? सकाळ सकाळ तोंड धुवायला लागते म्हणून दातांची जाणीव आहे, डोरा मारायला लागतो म्हणून डोळ्याची जाणीव आहे, तोंडा पावडर लावायला लागते म्हणून फेसची जाणीव आहे, हात धुवायला लागतं म्हणून हाताची जाणीव आहे. पण तुम्हाला अंतरकोशाची जाणीव कुठं आहे? अन्नमय कोश कुठं आहे? प्राणमय कोश कुठं आहे? मनोमय कोश कुठं आहे? विज्ञानमय कोश कुठं आहे? आनंदमय कोश कुठं आहे? या 5 कोशांची जागृती म्हणजे नामस्मरण दीक्षा. काय कळले व्यास? जागृती, जाणीव तुम्हाला झाली पाहिजे की माझा कोश आहे तर कुठं आहे. ती जाणीव फक्त गुरु तुम्हाला देऊ शकतात करून. किती पुस्तकं वाचा, लक्षात आलं का? किती अभ्यास करा, किती माळा वाडा, काही फायदा नाही. किती सांबार प्या, काही उपयोग नाही याचा. जाणीव कधी मिळणार? योग्य गुरूंनी तुम्हाला ट्यूनअप केलं की तुझा हा अन्नमय कोश, तुझा हा प्राणमय कोश, तुझा हा मनोमय कोश, तुझा हा विज्ञानमय कोश, तुझा हा आनंदमय कोश, असे 5 कोश गुरूंनी तुम्हाला ट्यूनअप केले पाहिजेत. कारण तुम्ही मस्त परमेश्वर अवतार असाल, काय सांगतोय, पण आई तुम्हाला कोणती जन्माला घालायला पाहिजेच. काय सांगितलं? तुम्ही ईश्वरी अवतार असाल, तुम्ही अयोनीनं आला असाल, माणसाच्याकडून जन्माला जरी आला नसला तरी तुमची आई कोणतरी होणारच. सृष्टीचा नियम आहे. काय नियम आहे? माता न कुमाता, पुत्र बले ही कुपुत्र. आई कधीच वाईट नसती, मुलगा वाईट असले तरी सुद्धा. कारण जी जन्म देती तिने सृष्टी दाखवली आहे, तिचं उत्तराई होऊच शकत नाही कुठल्याच जन्मात. तुम्ही नावं ठेवा नाहीतर काही करा, तुमचा विषय.
विषय काय सांगितला? माता न कुमाता, पुत्र भले ही कुपुत्र. हे नाव कोणाचं? हे कुणी काढलं वाक्य? श्रीरामचंद्र. त्यांनी वाक्य सांगितले. ज्यावेळेस सांगितलं की तुला सांगितलं जायला काही काही ना कुठं वनवासाला, सांगू दे की म्हणले, काय हरकत नाही, त्यातनं काही चांगलं घडणार असते गोष्टी पुढच्या. मग तुझी आई किती आहे मग? तर मग आईला नाव ठेवू नका. माता न कुमाता, मी कुठे ती कुपुत्र आहे म्हणून तिच्या नजरेमध्ये माझ्या कुठे दुय्यम स्थान आलेलं आहे. तिनं मला शिक्षा दिली, मी भोगायला तयार आहे. लक्षात आलं? तर आई हा जो विषय आहे हा योनिसंभव असो नाही तर अयोनिसंभव असो, जीवाला जन्माला घालायला कारणीभूत होतोच. मग काय सांगितलं मी? काय सांगितलं सचिन? आज बीजशुद्ध नाही आहेत म्हणजे डिलेवरी होताना पुढे टी व्ही लागतो बायकांना. कसा टी व्ही? अगोदर मालिकांचा, नंतर कार्डिओग्राम असतं का नाही? जीव कुठे समोर दिसतोय आपल्या, टक 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 टक. लक्षात आलं का? पूर्वी ह्याची गरज होती का? मग कोणती बाई यायची, डिलिव्हरी झाली, पोरगा झाला, पूर्वी झाली फणाश. आता वाकू नकोस, उठू नकोस, बसू नकोस, आडवी होऊन मग करायचं काय नाही किती हां. आणि एक मूल जन्माला घातलं की हिला वाटतं मी स्वर्गाला हात टेकले. पूर्वी डझन त्यात मला आज जास्त घुसायचं नाही. मला काय सांगायचं आहे? नामस्मरण दीक्षा ही कशाबद्दल डिपेंड होती? 5 कोशाशी निगडीत तुमचे: अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय. तुमचे जर 5 कोश विकसित असतील, आधी जागृत, मग विकसित, मग सिद्ध. काय सांगितलं? आधी जागृत, मग विकसित, मग सिद्ध. अर्थ कळतात का? म्हणून जातात. जागृत म्हणजे काय? जाणीव होणे. विकसित म्हणजे काय? त्यामध्ये उपासना बसणे. आणि सिद्ध म्हणजे काय? त्यातून उपासना बाहेर येणे. कळते का? दुसरी दीक्षा जी नामस्मरण दीक्षा आहे, ही जर तुमची सिद्ध असेल तर तुमच्या इच्छेने तुम्ही आजारी पडणार. आणि तुमच्या इच्छेने तुम्ही आजार निवारण करणार. अशी सिद्धता नाथपंथात आहे. कुठं आहे? ते मी तयार केलेलं नाही कुठली गोष्ट. नवनाथांची जी नावं तुम्हाला दिली जातात दुसऱ्या दीक्षेमध्ये, त्या सिद्धता काय आहे? मुळात पडणारच नाही. पण तुम्हाला वाटणार का माझ्या पडावं असं वाटणार? तुम्हाला पडणारच नाही. ही पडणारच नाही. इतकं तुम्ही स्ट्रॉंग झाला पाहिजे की तुमच्यापासून आजार हातभर लांब पाहिजे. कधी होईल? आता तुम्हाला साधं गणित सांगतो. तुम्ही दुसरी दिशा घेतली, नमस्कार करताय घरी, मला तुमच्या विषय काय आला? मी आजारी पडणार नाही हां, आणि आजाराच्या काळापासून उभं राहायचं. आणि इन्फेक्शन झालं, दादा तुम्ही दीक्षा होती मला ना, मी आजार कसं काय पडलो? हां, जर पहिल्या दीक्षेमध्ये तुम्हाला उपासनी दीक्षेमध्ये नियम सांगितलेत, आसन घ्या, धोतर वापरा, साधना करा, तर तुम्हाला हाही नियम सांगितलेला आहे की लोकांच्यापासून अंतरावर राहावा, ज्याच लोकांशी कम्युनिकेशन करू नका, परान्न खाऊ नका. लक्षात आलं का? चुकीचा पडलेला पाय गुरु काढू शकत नाही. तुमच्या पायात काटा मोडल्याने तुम्हालाच काढायला लागणार आहे. गुरु सांगतील रस्त्याचे एक पाय, बाबा तिथं फांजर पडले काट्याची, पाय काटा मोड. तुम्ही म्हणला असू देत, जा. मोडल्यानंतर म्हणा दादा तुम्ही बरोबर बोलला, पण मी कुठं सांगितलं की माझ्या शब्दावर तू सत्यतापदी उतर म्हणून? माझी अशी अजिबात भावना नाही आहे की मी शब्द जे वापरले गेले की त्या रस्त्याला गेल्यानंतर तुझं पाया काटा घुसणार आहे, बघूया काय होतं ते. दादा खरे बोलतात का खोटं बोलतात? आणि गेल्यानंतर पाय काटा घुसल्यानंतर म्हणे दादा तुम्ही म्हणलं होतं, बरोबर म्हणला होता, काटा पाय तुमच्या घुसला, पण मी सांगितलं तर माझा अर्थ वेगळा होता, तो रस्ता ब्लॉक करून टाक, तिकडे जाऊ नकोस. तुम्ही अर्थ उलटा काढला. काय दादा खरे खोटे?
लक्षात आलं का? तुम्ही तुमच्या जीवनाचा अपव्यय करताय. काय करताय? तुम्ही तुमचं जीवन व्यर्थ खर्ची करताय. कारण एक एक क्षण हा आपला काय होतोय, निघून चालले क्षण. तुमचे आयुष्य कमी 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 व्हायला लागले. त्यामुळे परमेश्वराची साक्षी किंवा परमेश्वराची अनुभूती तुम्हाला जर हवी असेल तर ह्या सगळ्यातनं बाहेर पडावं लागेल. समजतंय का? तर काय केलं पाहिजे? नामस्मरण तुम्ही जेव्हा दीक्षा घेताय तेव्हा तुम्हाला त्या जागृती 5 कोशांची झाली पाहिजे. पण वासनेची वलय इतकी प्रखर आहेत की साधने मन एकाग्रच होत नाही. साधना चालू आहे, आज कुठं जायचं, आज काय खायचं, आज काय बघायचं, कुणाशी बोलायचं, व्यवहार कुठले करायचे, सगळं साधना चालू असतं. साधना बंद झाली, सगळं बंद होतं. जे विषय तुमच्या जीवनाशी अतिशय निगडीत आहेत ते सगळे विषय साधनेच्या वेळेस तुमच्यासमोर उभं राहतात. तुम्हाला तेव्हा काय करायचे? त्या विषयाला सांगायचं, थांब, मंत्र ऐक, ओम श्री साईनाथाय नमः, ओम श्री श्रीपादाय नमः. त्या तुम्हाला विषयाला सांगायचे आणि विषय बाजूला काढायचे. तर तुमची प्रगती होणार. आणि जितकं तुम्ही साधनेमध्ये एकाग्र व्हाल आणि बाह्य जगातून लांब व्हाल तितकं तुम्ही विकसित होणार. आता लिहून ठेवा, तुम्ही जर नुसत्या उपासना जरी केल्या, तुम्ही नुसते साधना नुसते दीक्षा नावाला जरी घेतल्या तरी मी काहीही करू शकत नाही. ते म्हणाल फक्त मी 5 दीक्षा घेतल्या, 4 दीक्षा घेतल्या, 3 दीक्षा घेतल्या. दीक्षा घेतल्या की, पण अनुभूती काय? काय सांगितलं? दीक्षेची अनुभूती काय? अनुभूती तुम्हाला स्वतःला आली पाहिजे. तुम्हाला मी आता विचार, तुमचे कोश विकसित झालेत का? तुम्ही काय सांगाल? ज्ञानेश, झालेत सांगाल? 5 जे कोश आहेत ते विकसित झाले सांगाल का? विषयात आहे नाही सांगणार. का सांगणार नाही? कारण त्यामध्ये आपण इन्व्हॉल्व नाही झालो. आणि यानंतर 3री दीक्षा आहे, अनुग्रह दीक्षा. अनुग्रह दीक्षा म्हणजे काय? गुरु आपणासारखे करती तात्काळ. अनुग्रह दीक्षा म्हणजे काय? आपणासारखे म्हणजे उठल्यानंतर जो भाडा लागत होता आम्हाला, काय लागत होता? उठल्या उठल्या म्हशीला काय लागतो? भरडा. पहिलं खायला पाहिजे, बाकी नंतर. ते बंद झालं. उठलं की पहिली साधना. लक्षात आलं का? पहिल्यांदा चहा अगोदर घेतो. आता आमच्या अवस्थेत तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्ही चहा पाणी विसरून जाल. उठलं की पहिली साधना कराल. का? तर अनुग्रह दीक्षा जी आहे इतकी पॉवरफुल आहे. 2 पंथ देता येते ती फक्त, दत्तपंथ आणि नाथपंथ. कुठल्या पंथात? नाथपंथ. दीक्षा दिल्यानंतर ही दीक्षा जर तुम्ही फुल पाडलं तर त्या देवतांना अनुकूल झाला. कुठल्या देवतांना? 33 कोटी देवतांना, एका देवतेला नव्हे. पण अनुकूल झाला म्हणजे प्रसन्न नाही करून घेतलं, प्राप्त नाही करून घेतलं, अनुकूल झाला. देवतेला माहीत झालं की हा साधक उपासना करतोय. गुरूंचा अनुग्रह तुम्ही घेतलाय, गुरूंच्या विचारांशी एकनिष्ठ आहात आणि ते करत असताना तुम्ही देवतेची उपासना करायला लागला. तर काय होणार? तर देवतेला माहीत होतं, ती जगदंबा असू आता शिव असू, तिला काय माहीत होतं की हा साधक सचिन काय करतोय? उपासना करतोय. आता तुम्ही जेव्हा उपासना करताय बघा, यक्ष किन्नर गंधर्व सगळे विषय, सगळ्या बाधा ह्या देवतांच्या अंडर आहेत. तुम्ही ज्याला पित्र म्हणता ती सुद्धा कुठं आहेत? अंडर आहेत. कारण संपूर्ण विश्व जे हे ईश्वरमय आहे आणि प्रत्येक अवस्थेमध्ये जो जीव आहे त्याला काहीतरी अपेक्षा आहेत. जरी तो पिशाच्च असेल तरी त्याला अपेक्षा आहेत, प्राणी असेल तरी त्याला अपेक्षा आहेत, कुठलाही जीव आहे त्याला अपेक्षा आहेत. आणि त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचं तो माध्यम ईश्वर आहे.
काय सांगितलं? काय सांगितलं? अपेक्षा तुमच्या कुठल्याही आहेत. पूर्ण करण्याचं माध्यम ईश्वर आहे. म्हणजे झटिंग जरी असली, लावसट जरी असली, वेता जरी असला, तरी त्याला अपेक्षा आहेत. आणि अपेक्षा पूर्ण करण्याचं माध्यम ईश्वर आहे. हे सत्य आहे. आणि अपेक्षा पूर्ण करणं म्हणजे अपग्रेड करणं. काय सांगितलं? तुम्हाला व्हर्जन अपग्रेडसारखं लागतं ना करायला. का अपग्रेड तुम्ही करता? नवीन काय आलं बघण्यासाठी. कधी जुनं चालतच नाही. वाक्य येतं अपग्रेड करा. तसं जीव अपग्रेड जोपर्यंत होत नाहीत, तोपर्यंत ज्या घराण्यात तुम्ही जन्माला आलेला आहात त्या घराण्यातल्या तुम्हा जीवांचं कल्याण होत नाही. जे जीव तुमच्यावर अवलंबून आहेत ते जोपर्यंत अपग्रेड होत नाहीत तोपर्यंत तुम्हा जीवांचं कल्याण होत नाही. हा सृष्टीचा नियम आहे. काय नाही केलं बरोबर ना? 10 लाखाचा बंगला ट्राय घेऊन दिला आणि तू म्हणजे झाडू कुणी मारत जाता. बंगला 10 लाखाचा आहे की, पण झाडू मारायला व्यक्तीच लागणार. तिथं मानवी काम आहे. तू अगदी मशीन जरी लावायचं म्हणजे ते बटन दाबायला माणूसच लागणार. लक्षात आलं का? आणि जो माणूस पाहिजे त्याला ज्ञान पाहिजे. रस्त्यात कोणती माणूस म्हणजे बटन दाबून सांग, तो म्हणून ठेवायचं सगळं. काय कळलं? तर जसं ते अपग्रेड पाहिजे तसं हेच तुम्ही जेव्हा तिसरी दीक्षा घेता तेव्हा तुमचे हे सगळे वरचे जीव काय होतात? अपग्रेड अवस्थेत असतात, जातात. पण ती कधी जातील अपग्रेड अवस्थेत? त्यांना अपग्रेड कोण करणार आहे? हां, मी म्हणा की आपण म्हणजे आम्ही सगळी नाही करणार. तुम्ही स्वतः करणार आहात. तुमच्या कुटुंबातल्या जीवांचं अपग्रेड काम करण्याचं तुम्ही स्वतः काम करणार आहात. ते कधी कराल सचिन? हां, आहे त्या साधनेशी प्रामाणिक असाल तर करा. आज केलेली साधना 10% असू देत, ती किमान 2% तरी सेविंगमध्ये पडली पाहिजे. तुम्ही काय करताय? सगळी साधना वापरून टाकताय. शिल्लक करा ते सगळे. आज केलेली साधना 15 मिनिटातल्या भात्या सुरूच, बाडा बाडा बाडा. अरे 10 मिनिटं बोलू नकोस, तो मी नव्हेच. अपग्रेड कधी होईल साधना? ती साधना जेव्हा अपग्रेड होईल तेव्हा तुमचे जीव अपग्रेड होतील. लक्षात आलं का? तर तिसरी जी दीक्षा आहे देवता अनुकूल करण्याची. तुम्ही देवता समजा अनुकूल केल्या तर तुमच्या काय बदल व्हायला तयार नाही. तर तुम्हाला त्याच दीक्षेमध्ये हा जीव संपेपर्यंत थांबावं लागेल. प्राणोत्क्रमण तुमचं होईपर्यंत तुम्हाला चौथी दीक्षा मिळणारच नाही. काय कळलं? तुमचं प्राणोत्क्रमण होईपर्यंत तुम्हाला पुढचं काय का मिळणार नाही? की तुमची मानसिकता होणार नाही. होते कशा दीक्षा घ्यायची, काय गरज नाही. खाणं पिणं आईच करणं बस. हे तुम्ही कुठपर्यंत करणार? प्राप्त जन्मात तुमचं पुण्य स्थिर आहे तोपर्यंत. तुमचं पुण्य संपलं की तुम्ही त्याच तुमच्या जीवनाला कसं राहाल? उदासीन राहाल. नकोच, हे पण नको ते पण नको. म्हणून प्रथम तुमचं कर्तव्य काय आहे? स्वतःशी प्रामाणिक राहणे, मग साधनेशी प्रामाणिक राहणे आणि मग दीक्षेशी प्रामाणिक राहणे. समजतोय का? साईनाथ महाराज की जय. साधक आणि बाधक. काय सांगितलं? बाधक. जोपर्यंत अनुग्रह दीक्षा आपण घेत नाही. आता अनुग्रह दीक्षा म्हणजे काय? तर गुरूंचं अनुकरण. सोपं जरी आपण अभ्यास केला. आता अनुकरण म्हणजे काय?